नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। खूप लोकांच्या कमेंट्स असतात आणि बरेच लोक फोन करून विचारतात की मॅडम पोट कमी करण्यासाठी काहीतरी सांगा ना। तुम्ही जे दिलंय ते सगळं डाएट फॉलो करतो, पण कुठे चुकतंय हे कळत नाही आणि पोट अजिबात कमी होत नाहीये। तर सगळ्यात महत्त्वाचं की फॅट लॉस म्हणजेच बेली फॅट लॉस जो आहे बेसिकली याला तुम्हाला थोडे जास्त दिवस द्यावे लागतात। तुम्ही अगदी 1-2 महिने फॉलो केलं आणि लगेच पोट कमी झालं असं होत नाही। आता स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोन वेगवेगळ्या कंडिशन्स असतात की पोट का वाढतं। वजन वाढत नाही किंवा बाकीचे बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते एकदम व्यवस्थित असतं, पण पोट मात्र वाढतं। याला कारण म्हणजे स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स, म्हणजे जसं पोस्ट प्रेग्नन्सी किंवा मेनोपॉज, या सगळ्या पीसीओडी असेल, थायरॉइड असेल, या सगळ्यामुळे काय होतं की पोटाची चरबी ही वाढायला सुरुवात होते। आणि त्यातच सध्याचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे पिरियड्स इरेग्युलर असणं किंवा मासिक पाळीच्या तक्रारी। तर यामुळे सुद्धा स्त्रियांमध्ये पोट वाढणं ही समस्या उद्भवू शकते। पुरुषांमध्ये मोस्टली बैठक काम आणि व्यायामाचा अभाव या दोन गोष्टी असतात की ज्यामुळे पोट वाढायला सुरुवात होते। आता जसं मी म्हणाले तुम्हाला की खूप लोक हे विचारतात की मॅडम फक्त बेली फॅट लॉस करायचा आहे तर मी डाएटमध्ये काय घेऊ हे सांगा। एक्सरसाइज करतोय, नो डाऊट फॅट लॉस करायचं असेल एक्सरसाइज तुम्हाला करणं हे अतिशय गरजेचं आहे। मग तुम्ही कोणतेही बेली फॅट लॉस एक्सरसाइज करू शकता। आजकाल सोशल मीडियावर भरपूर अवेलेबल असतात, ते करू शकता। कार्डिओ करू शकता, बेली फॅट लॉस वर्कआउट करू शकता। आता हे सगळं झाल्यानंतर 4 असे पदार्थ सांगते की तुम्ही रोजच्या आहारामध्ये अगदी व्यवस्थितपणे ते भरपूर खाऊ शकता। पोट कमी करायचं म्हणजे खायचं कमी असं अजिबात समजू नका। उलट जसं मी नेहमी सांगत असते की तुम्हाला जर बेली फॅट लॉस करायचं असेल तर डाएटमध्ये काही स्पेसिफिक गोष्टी लक्षात ठेवा। यावर माझे बरेच व्हिडिओ सुद्धा आहेत। मी स्पेशल बेली फॅट लॉस डाएट प्लॅन सुद्धा दिलेला आहे, तो जर तुम्हाला बघायचा असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ दिसतील आणि जर बेल आयकॉन प्रेस केलं तर मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्यावरचा बेली फॅट लॉस डाएट प्लॅन, बरेचसे मी बेली फॅट लॉस ड्रिंक्स दिलेले आहेत की तुम्ही काय घेऊ शकता, फॅट कटर ड्रिंक्स दिलेले आहेत। हे सगळं तुम्हाला बघायचं असेल फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। तर आता परत आपण आपल्या मुख्य व्हिडिओकडे येऊया। तर 4 असे पदार्थ कोणते की जे तुम्हाला पोट कमी करायला मदत करतील। कारण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आहारामध्ये फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ याचा समावेश जास्तीत जास्त करणं हे पोट कमी करण्याची पहिली पायरी आहे। आणि हे जर तुम्ही 3-4 महिने जर करत राहिलात सलग डाएट तर नक्की तुमचं पोट कमी व्हायला सुरुवात होते, मदत होते। खूप जणांचा बेली फॅट लॉस हा यामुळे होतो। तर पहिलं म्हणजे दही काकडी। आता उन्हाळा चालू आहे सध्या, ऑक्टोबर हीट म्हणू शकतो आपण, तर दही ताक हे तुमच्या आहारामध्ये असलंच पाहिजे। पण दही आणि काकडी हे असं कॉम्बिनेशन आहे की जिथे फॅट किंवा प्रोटीन आणि कॅल्शियम आणि फायबर्स हे सगळ्याच गोष्टी आहेत। तर काकडी हे वजन कमी करण्यासाठी उत्तम मानली जाते। त्यामुळे दही आणि काकडी हे जे कॉम्बिनेशन आहे हे तुम्ही भरपूर घेऊ शकता। या दोन्हीमध्येही पाण्याचा अंश भरपूर असल्यामुळे बॉडी डिहायड्रेट पण होत नाही, पोट भरलेलं राहतं। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर काकडी किसून घ्यायची किंवा बारीक चिरून घ्या, त्यामध्ये दही घाला भरपूर, त्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालून सेंधव मीठ आणि थोडीशी काळी मिरपूड घालू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे जिरेपूड किंवा अजून काही तुम्हाला त्यात ॲड करायचं असेल तर करू शकता। आणि अतिशय साधी सोपी पटकन होणारी पण इतकी पौष्टिक आणि लो कॅलरी रेसिपी आहे की यामुळे पटकन तुमचं पोट कमी व्हायला मदत होते। दुसरा पदार्थ जो आहे तो म्हणजे ओट्स। आता ओट्समध्ये तुम्ही मसाला ओट्सचा दलिया, ओट्सचा उपमा हे पदार्थ खाऊ शकता। जसं आपण नॉर्मल रव्याचा उपमा करतो तसं तुम्हाला रव्याऐवजी ओट्स वापरायचे आहेत। आजकाल बाजारामध्ये रेडीमेड मिळतात, तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर भाज्या घालायच्या आहेत। म्हणजे जेवढी क्वांटिटी तुम्ही ओट्सची घ्याल तेवढीच क्वांटिटी तुम्हाला यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत। सीझनल भाज्या तुम्ही तुमच्या घरी ज्या अवेलेबल असतील सगळ्या घालू शकता। अगदी बीन्सपासून गाजर, कॅप्सिकम, मटार या सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता। आणि जेवढ्या जास्त भाज्या घालाल तेवढा तुमचा जे काही म्हणजे त्याच्यातला फायबर इंटेक आहे। ओट्समध्ये प्रोटीन भरपूर असतात हे आपल्याला माहितीच आहे।
पण हे जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं की प्रोटीन आणि फायबर्स म्हणजेच ओट्स, ज्याला आपण मसाला ओट्स म्हणा, की ज्यामध्ये भाज्या भरपूर घालायच्या जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या, तर यामुळे पोट भरलेलं राहतं. एक 1 डिश मील म्हणून तुम्ही हे घेऊ शकता आणि याचा खरंच खूप चांगला उपयोग होतो आणि करायलाही सोपं आहे. जे वर्किंग वुमन आहेत किंवा ज्यांना कामाच्या काही गडबडीमध्ये अगदीच काही करायला वेळ मिळत नाहीये, तर त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. पटकन होणारा आणि अगदी तुम्ही त्याला टेस्टी पण म्हणू शकता. तर हा एक ऑप्शन झाला. तिसरा ऑप्शन म्हणजे फळांचं सॅलेड किंवा अगदी फ्रूट सॅलेड म्हणा. फक्त आपल्याला त्यामध्ये फ्रूट सॅलेड सारखं काही वेगळं ॲडिशन काही करायची नाहीये. तर फक्त काय घ्यायचं आहे तर तुम्हाला फळांमध्ये नॅचरल शुगर ही भरपूर प्रमाणामध्ये असते, त्यामुळे वरून साखर घालायची किंवा त्यामध्ये अजून तुम्हाला काही ॲड करायचं आहे असं काहीही करू नका. फळांचं सॅलेड म्हणजे फक्त फळं कापून घ्यायची जी तुमच्याकडे सीझनल फ्रुट्स अवेलेबल आहेत, जी आता बाजारात सहज मिळतात. मग यामध्ये डाळिंब, पपई, यानंतर सफरचंद किंवा पेर, संत्री, मोसंबी, पेरू यासारखी कोणतीही फळं घालू शकता. यामध्ये फक्त तुम्हाला सैंधव मीठ, चाट मसाला किंवा काळी मिरपूड घालायची आहे आणि हे तुम्ही कितीही कधीही खाऊ शकता. फ्रूट सॅलड याचा अर्थ जे नेहमी आपण सॅलड करतो ना क्रीमवालं, असं अजिबात नाहीये. तर फ्रूट सॅलड म्हणजे जसं आपण भाज्यांचं सॅलड घेतो की ज्यावर बाकी काही घालत नाही, तसं हे आपल्याला फ्रूट सॅलड घ्यायचं आहे. फ्रूट प्लेट म्हणू शकता हवं तर हे फळं तुमच्या म्हणजे फायबर्स असतात, विटॅमिन्स मिनरल्स भरपूर असतात, नॅचरल शुगर असते, त्यामुळे कुठेही थकवा येत नाही. पोट बराच वेळ भरलेलं राहतं. बाकीचं सटरफटर खायची अजिबात इच्छा होत नाही आणि अतिशय लो कॅलरी असल्यामुळे पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची आहे तर तुम्हाला कॅलरी वाईज तुम्हाला खूप कट डाऊन कराव्या लागतात गोष्टी आणि हे खूप लोकांना जमत नाही. त्यांना असं वाटतं की अरे मी डाएट करते पण होत का नाहीये, मी एक्सरसाइज करते पण होत का नाहीये. या सगळ्याबरोबर तुमचा कॅलरी काउंट लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. पोट भरलं पाहिजे, त्या पदार्थांमध्ये कमीत कमी कॅलरीज असल्या पाहिजे, पाण्याचा अंश जास्त असला पाहिजे, फायबर्स जास्त असले पाहिजेत. हे सगळे कॉम्बिनेशन जर तुम्ही पदार्थ ट्राय केलेत जे मी आता सांगितले तर नक्की बेली फॅट लॉस व्हायला मदत होईल. तर हे झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा स्प्राउट म्हणजे काय तर मोड आलेली कडधान्य. यामध्ये तुम्ही हिरवे मूग, मटकी, काळे चणे हे 3 मुख्य जे काही पदार्थ आहेत हे घेऊ शकता. अगदी उन्हाळ्यामध्ये मोड लगेच येतात, त्यामुळे हे तिन्ही तुम्ही मोड आणून जर फ्रीजमध्ये ठेवले तर 1-2 ते 3 दिवस तुम्हाला हे नक्की खाता येतात, नक्की वापरता येतात. रोजच्या रोज मोड आणून ताजे वापरले तर वेल अँड गुड, काहीच हरकत नाही. तर हे सगळं तुम्हाला अगदी व्यवस्थित मोड आणून घ्यायचं आहे. तुम्हाला कच्चं खायला जमत नसेल, त्रास होत असेल, बऱ्याच जणांना ऍसिडिटी होते, गॅसेस होतात, अगदी थोडंसं शिजवून घ्या पाण्याच्या वाफेवर आणि किंवा सरळ कुकरला एक शिट्टी करून घ्या आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला काकडी, गाजर, टोमॅटो जे काही तुम्हाला घालायचं असेल, थोडं पनीर घालायचं असेल, पनीरचे तुकडे, हे तुम्ही सगळं घालून स्प्राउट चाट बनवू शकता. कोथिंबीर भरपूर, लिंबाचा रस, जे काही तुम्हाला चाट मसाला, धणे जिरे पावडर हे घालायचं आहे हे घालू शकता. एक बेस्ट चाट तयार होतो. तुम्हाला एक छान आपण जसं म्हणतो की स्प्राउट भेळ खाल्ल्याचं फिलिंग येतं. आणि लक्षात ठेवा तुम्हाला यामध्ये कुठलेही तळलेले पदार्थ म्हणजे फरसाण किंवा अजून बाकी काही कुठले मेयोनीज, कुठले सॉसेस असं काहीही वापरू नका. यामध्ये अगदीच तुम्हाला थोडंसं भेळेची टेस्ट हवी असेल तर आपली जी काही म्हणजे पुदिना आणि कोथिंबिरीची आपण चटणी करतो तर ती तुम्ही हिरवी चटणी यामध्ये घालू शकता. लक्षात ठेवा साखर, गूळ, कोणतेही सॉसेस हे अजिबात वापरू नका. तर हे 4 पदार्थ तुम्ही कितीही केव्हाही खाऊ शकता. तुम्हाला कधीही भूक लागली तरी सुद्धा खाऊ शकता. आणि लक्षात ठेवा की तुम्हाला जर पोट लवकर कमी करायचं आहे, हे 4ही पदार्थ तुम्ही कितीही वेळा कितीही खाऊ शकता. याने मील रिप्लेस सुद्धा करू शकता. एखादं जेवण स्किप करून सुद्धा तुम्ही फक्त एवढंच घेतलं तरी सुद्धा खूप छान फायदा होईल. अशक्तपणा येणार नाही. तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करू शकता एक्सरसाइज बरोबर. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि नवरात्रीचा डाएट प्लॅनचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो बघायला विसरू नका. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.